हॅलो हॅलो. सामना तुरंत चालू करा. पहिला चेंडू तेजाच्या बॅट मधनं मोठा फटका आलाय. चेंडू आत आलाय. तोपर्यंत फक्त सिंगल. दुसरी धाव घ्यायला हवी होती. तेजा आणि प्रल्हाद ही सलामीची जोडी. बॉलर्स नेम दिलीप पाटील. तर बघा, गोलंदाज दिलीप पाटीलने जर 3 चेंडू निर्धाव टाकले तर अजित मात्रे यांच्याकडनं 500 रुपये आनंद जोशी देतील असं सांगितलं त्यांनी. दिलीप तयार. बिनबाद एक. स्ट्रायकरला प्रल्हाद. उराटा मोड विकेट. खोल टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळले. क्षेत्ररक्षक आले. गुड फिल्डिंग. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या 2 वर पोहोचते. 3 चेंडू अजूनही बाकी असतील. 3 चेंडूंमध्ये धावा आल्या तर धावफलकार फक्त 2. ऑन साइडला खेळले. तेजाच्या बॅट मधनं मोठा फटका आलाय. चेंडू बाहेर जातो की आत आलाय बघा. धावची शक्यता. इथं मात्र डायरेक्ट हिट झालाय. तेजासारखा मोठा फलंदाज बाद होतो. बिग विकेट डाऊन. तीन या धावसंख्येवर एक गडी बाद झाला. तेजा बाद झाले. सायकलला भालचंद्र आपण पाहतो. गोलंदाज दिलीप चांगली गोलंदाजी करतात. गुड बॉलिंग. 2 चेंडू बाकी असतील. 2 चेंडूंमध्ये धावा आल्या तर फक्त 3. सन्मान दिला. जनरल टच. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते 4 वर. प्रल्हाद स्ट्रायकला 1 बाद 3. दिलीप पाटील राटा मोड विकेट. ऑन साइडला खेळले. समोर ऑन साइडला चौकार. प्रल्हादच्या बॅट मधनं महत्वाचा चौकार आलाय. 4 धावा. धावसंख्या 8 वर पोहोचली आहे. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज दिलीप पाटील होते. धावा खर्च केल्या 8. एक गडी धावचीच्या स्वरूपात बाद झाला. 3 षटकाचा खेळ अजूनही बाकी असेल. राटा मोड विकेट. ऑफ साइडला शेखर होते गोलंदाज. गुड फिल्डिंग. तोपर्यंत सिंगल आले. धावसंख्या पोहोचली ती 5 वर. 9 वर. माफ करा 9 वर. काय गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये थोडासा एक चौकार जरूर आला. मात्र दिलीपचं कौतुक करावं लागेल. 8 धावा खर्च केल्या. एकूण टोटल 9 धावा. गोलंदाज शेखरला आपण पाहतोय. स्ट्रायकरला प्रल्हाद. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नवीन फलंदाज भालचंद्र. उलटा चेंडू अलॉंग द कार्पेट. गुड फिल्डिंग. सिंगल आली. धावसंख्या पोहोचते ती 10 वर. दुहेरी अंकात धावसंख्या पोहोचते. 10 धावा आपण पाहतो. धाफलकावर शेखर. रायटम ओव्हर द विकेट. भालचंद्र स्ट्रायकला.
गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी, वेगवान तेज तर्रार चेंडू, डॉट बॉल. ऑन साइडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत, मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाज सुरक्षित पोहोचले. धावसंख्या पोहोचते ती 11 वर. या षटकातील 2 चेंडू बाकी असतील. 10 चेंडूंमध्ये धावा आल्यात आतापर्यंत 11. मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आत आलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतील का दोन्ही फलंदाज? केला जातोय. तोपर्यंत फलंदाज सुरक्षित पोहोचले. धावा आल्यात त्या 2. एकूण धावसंख्या पोहोचते ती 13 वर. बघा, प्रेक्षकांना विनंती करतो, चेंडूला हात लावू नका प्लीज, आणि चेंडू अडवूही नका. चला चला, फिल्डिंग लावून घ्या. धुरी 11. धावसंख्या 13 वर पोहोचली आहे. बॅकिंग नाहीये तोपर्यंत वाईडचा इशारा करतात. 1+1 एकूण धावा झाल्यात त्या 15. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. यष्टा उद्ध्वस्त, दांडी गोल झाली. 2 षटकं संपलेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या आपण पाहतो पोहोचली आहे ती 15 वर. नवीन फलंदाज शेखर मैदानात. शेखर मयेकर. हॅलो, शेखर मयेकर आलेले आहे. लगेच फिल्डिंग लावावी माणसाने. बॉलर नेम राजू. राजू बॉलर आलेले आहे. राजू तयार. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतो 15. स्ट्रायकरला प्रल्हाद, सलामीला आलेत रॅडम ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग, डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव हाताळला गोलंदाजाने. धावसंख्या स्थगित, 15 धावा. प्रल्हाद सलामीला आलेत. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. खोल टप्प्याचा चेंडू, बॅक टू द बॉलर. धावचीची शक्यता आणि फलंदाज सुरक्षित. नशीब बलवत्तर होता फलंदाज प्रल्हादचा. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या पोहोचते ती 16 वर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक वाट पाहतात, जज करतात आणि फलंदाज बाद होतात. रौफ आलेत नवीन फलंदाज. धावसंख्या आपण पाहतो फक्त 16 धावा. रौफ आलेत, 16 धावा आपण पाहतो. धाव फलकावर षटक क्रमांक 3 मार्गस्थ. गोलंदाज रॅडम ओव्हर द विकेट.
सिंगल घोषितच्या स्वरूपात धावसंख्या 17 वर पोहोचते. डबल सिंगलने काही होणार नाहीये, कारण षटक क्रमांक 3 मार्ग असतं. धावा तुम्हाला कमीत कमी 30 धावा तरी यायला हव्यात. 30 धावा तरी या धावफलकावर यायला हव्यात खेळपट्टीवर, तरच दुसऱ्या सत्रामध्ये तुमचे 4 गोलंदाज त्या धावांचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न करतील. फटका फसलाय, झेलची शक्यता, क्षेत्ररक्षक आलेत, झेल टिपलाय, रौफ माघारी परततात. बॅक टू डगआउट. धावसंख्या आपण पाहतो 17. विजय पाटील येत आहेत, एक लिजंड क्रिकेटपटू. वाडेकर म्हटलं की नेहमीच विजय पाटीलचं नाव घेतलं जातं. एक चेंडू बाकी असेल. धावसंख्या आपण पाहतो 17 चेंडूंमध्ये धावा आल्या तर फक्त 17. त्याचं कारण धुरी इलेव्हन संघाची चांगली गोलंदाजी होते. विजय पाटील स्ट्राईक एंडला. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी असेल. लेफ्ट राईट ओव्हर द विकेट. समोर खेळलेत, अगदी समोर खेळलेत. गुड फिल्डिंग. तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे. 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर फक्त 18 धावा. मॉर्निंग क्रिकेट क्लब व RCC डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा आपण पाहतो. काल आपण पाहिलं 40+ 8 संघांमधनं जयगाव देवी 40+ पिसोली संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. वाईडचा इशारा करतात पंच. अवांतर धावसंख्या पुढे सरकते, पोहोचते ती 19 वर. सुमित आहेत शेवटचं षटक हाताळतात. समित राईट ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळतात, फ्रंटफुटला आले होते, क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. 5 चेंडूंमध्ये कमीत कमी 6 ते 8 धावा तरी यायला हव्यात. समित राईट ओव्हर द विकेट. उलटा चेंडू अलंग तो कार्पेट ऑफ साइडला खेळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच करतील दोन्ही फलंदाज. केला जातोय, मात्र इथे चेंडू फेक किती अॅक्युरेट केली आहे बघा. फलंदाज धावचित होत आहेत. धावसंख्या पोहोचली ती 21 वर. नवीन फलंदाज आपण पाहतो सुनील मामा चौधरी. धावसंख्या 21. दुर्योलन संघाच्या 4 गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटच्या षटकात समित चांगली गोलंदाजी करतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. 4 चेंडू अजूनही बाकी असतील. चांगली गोलंदाजी. मात्र पायचीतचा नियम या स्पर्धेसाठी नाही आहे. पायचीत मध्ये फलंदाज बाद नसेल तोपर्यंत आले लेगबाईच्या स्वरूपात सिंगल. धावसंख्या 22. ऑन साइडला खेळले, चेंडू पडतो नो मॅटलँड मध्ये. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील, मात्र तिथे धावा आल्या. त्या टप्पा पडून चेंडू बाहेर गेला तर 2 धावा. धावसंख्या पोहोचली ती 24 वर. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा आमची कव्हर केली जाते. आमचे गणेश भगत आणि श्रेयस शिंदे चांगल्या पद्धतीने काम करतात. गुड बॉय, गुड जॉब.
धावसंख्या 24 वर पोहोचली आहे. या षटकातील चेंडू शिल्लक असतील अजूनही फक्त 2. या 2 चेंडूंमध्ये कमीत कमी 4 ते 8 धाबा आल्या तर मजा येईल. 2 चौकार आले किंवा 4 धाबा जरी आल्या तरी धाबा होतील 28. फ्रंटफुटला आले. गुड फिल्डिंग. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय मात्र आता बघा चेंडू फेक चांगल्या पद्धतीनं तोपर्यंत फलंदाज बाद होतात. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 25 वर. एक चेंडूचा खेळ बाकी असेल. अन्नू आलेत. एक चेंडू बाकी असेल. धावसंख्या 25. समित स्ट्रायगरला आपण पाहतो फलंदाज अन्नू. शेवटचा चेंडू निर्धाव. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. SC कल्याण ग्रामीण संघाने धाबा कुठल्या त्या 25 आणि लक्ष ठेवलंय. धुरी 11 संघासमोर 26 धाबांचं. हॅलो हॅलो. अजित म्हात्रे. अजित म्हात्रे कुठे असतील त्याने स्टेजवर उपस्थित राहावे. अजित म्हात्रे. चला चला फलंदाज जा. चला चला मॅच चालू करा. सबाड झालेत लक्षात घ्या. सलामीची जोडी आपण पाहतो अजित आणि प्रशांत. तर गोलंदाज आपण पाहतोय बॉलर्स नेम हा. पहिला चेंडू निर्धाव. बॉलर्स नेम प्रल्हाद. स्ट्रायगरला आपण पाहतो सलामीची जोडी अजित आणि प्रशांत.
आता मात्र 23 चेंडू आणि 26 ची गरज. प्रल्हाद राईट लेफ्ट ओव्हर द विकेट. फ्रंट फुटला आले, ऑफ साईडला खेळतात. संभाजी मात्रे आहेत. पहिली धाव वेगाने पूर्ण, दुसरीसाठी प्रयत्न करतात आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. टोटल धावसंख्या आपण पाहतो बिनबाद 2. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना SC कल्याण ग्रामीण संघाने धाबा कुठल्या त्या फक्त 25 आणि 26चं लक्ष ठेवलं. धुली इलेव्हन संघासारख्या बलाढ्य संघासमोर अजित आणि प्रशांती जोडी आपण पाहतो. तर गोलंदाज प्रल्हाद लेफ्ट राऊंड द विकेट. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. अशीच तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. टप्पा आणि दिशा सांभाळून तुम्ही गोलंदाजी केली, ठराविक अंतराने तुम्ही गडी बाद केले, त्या 26 धावांचा डिफेन्स तुम्ही करू शकता. खोलटप्पाचा चेंडू ऑन साइडला खेळले. पहिली धाव वेगाने पूर्ण झाले. दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय का? नकार दिलाय. सुनील मामा चौधरी होते तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 3 वर. डबल सिंगलला प्राधान्य दिले तरी या धावा होतील. मात्र इथे चेंडू गोलंदाजांना डॉट हाताळावे लागतील, गडी बाद करावे लागतील. 2 चेंडू बाकी असतील. 4 चेंडूंमध्ये 3 धावा आल्यात. गुड बॉलिंग, खोलटप्पाचा चेंडू तोपर्यंत सिंगल. धावसंख्या 4 वर पोहोचली आहे. एक चेंडू बाकी असेल. 5 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रल्हादनं. अजित स्ट्राइक एंडला. गुड बॉलिंग. अशा पद्धतीनं पहिलं षटक समाप्त होते. धावा आल्या त्या धावफलकावर फक्त 4. आता 18 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 22. 18 चेंडू आणि 22 ची गरज असेल. पहिलं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने प्रल्हादनं हाताळलं. धावा खर्च केला फक्त 4. आदरणीय शरद भोईर मोठागाव यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो व्यासपीठावर. आदरणीय शरद दादा भोईर मोठागाव यांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. अन्नू पहिला चेंडू मोठा फटका बनवलाय. क्षेत्ररक्षक दर्शक बनलेत, मात्र चेंडू बाहेर गेलाय. 2 धावा. धावसंख्या पोहोचली 6 वर. 17 चेंडूने अजूनही 20 ची गरज. धावसंख्या 6. अनु लेफ्ट राऊंड द विकेट. अतिशय सुरेख फटका. इथे मात्र फलंदाजाच्या बॅट मधनं आला हा चौकार. गुड बॅटिंग. प्रशांतच्या बॅट मधनं चौकाराला धावसंख्या पोहोचली होती तब्बल 10 वर. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. आता मात्र धावांची गरज असेल ती अजूनही 16. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. अजूनही 16 धावांची गरज असेल. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 10. समोर खेळलेत, अगदी समोर. स्टँड अँड डिलेवर. पंच सचिन म्हात्रे इशारा करतात चौकार. 4 धावा. सामना पूर्णपणे खुला झालाय. धावसंख्या पोहोचली ती 14 वर. फक्त 12 धावांची गरज असेल.
धावसंख्या 14 वर पोहोचली आहे. फक्त 12 धावांची गरज असेल. 2 चेंडू बाकी असतील. 14 चेंडू आणि 12ची गरज. चौदा चेंडू 12ची गरज. अन्नू ऑन साइडला खेळलेत. 2 धावा घोषित. धावसंख्या 16 वर पोहोचली आहे. आता मात्र फक्त 10 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते या षटकातील एकूण चेंडू शिल्लक असतील 13. आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजासाठी आम्हाला शूज लाभले ते कुमार पार्थ संदीप धुळे यांच्याकडनं. त्याला द्यायचे. ऑन साइडला खेळलेत. फटका फटला. क्षेत्ररक्षक आलेत. झेल सुटलाय आणि सुटलेल्या झेलचं रूपांतर आता मात्र पाहतो 2 धावांमध्ये. तिसऱ्या धावासाठी मात्र नकार दिला. तोपर्यंत धावफलकर धावा आपण पाहतोय 18 धावा. अशा पद्धतीने 2 षटके संपलेत. 18 धावा धावफलकावर. आता मात्र धावांची गरज असेल फक्त 8. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. बारा चेंडूने 8ची गरज. राऊफ येत आहेत. स्ट्रायकरला आपण पाहतो सलामीचे फलंदाज अजित. अजित आणि प्रशांत जोडी आपण पाहतोय. ऑन साइडला खेळतात. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. सिंगल तर आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 19 वर. फक्त 7 धावांची गरज असेल. 11 चेंडू आणि 7चं समीकरण. 30-35 धावा असत्या तर मजा आली असती. मात्र तसं काही झालेलं नाहीये. फक्त 7 धावांची गरज असेल. स्ट्रायकरला आपण पाहतो सलामीचे फलंदाज प्रशांत. 19 धावांची भागीदारी आपण पाहतो प्रशांत आणि अजित दरम्यान. गुड बॉलिंग. वेगवान चेंडू. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाज आपण पाहतोय राऊफ. खोल टपाचा चेंडू. क्या बात आहे. यष्टरक्षक बीट झाले तोपर्यंत सिंगल. धावसंख्या 20 वर पोहोचली आहे. आता मात्र फक्त 6 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील 9. 9 चेंडू 6ची गरज. सामन्यावर पकडघट्ट निर्माण केली धुरी 11 संघानं. स्वामी समर्थ संघ अंतिम फेरी उपांत्य फेरीत सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. अलॉंग द कार्पेट तेजा आहेत. मात्र तोपर्यंत फलंदाज सुरक्षित पोहोचलेत. दुसरीचा प्रयत्न नकार दिला प्रशांतनं. कारण धोका संभवत होता. गरज नाही. आपण सुरक्षित पोहोचलोय. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या पोहोचली ती 21 वर. फक्त 5 धावांची गरज असेल. 8 चेंडू 5ची गरज. 2 चेंडू बाकी असतील. 8 चेंडू 5ची गरज. उपांत्य फेरीत सेमीफायनल मध्ये स्वामी समर्थ संघ अंतिम उपांत्य फेरीत दाखल झाला आणि या संघातनं जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीत सेमीफायनल मध्ये स्वामी समर्थ संघाची 2 हात करेल. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 22 वर. फक्त 4 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते एकूण 7. 1 चेंडू बाकी असेल. 7 चेंडू 4ची गरज.
समोर खेळले क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग, तोपर्यंत सिंगल. धावसंख्या 22. 23. फक्त 3 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 3ची गरज. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 3ची गरज असताना त्या गोलंदाजाला भरपूर मेहनत करावी लागेल आणि जर सामना जिंकून दिला शेवटच्या षटकातील त्या गोलंदाजाने तर नक्कीच त्याचं कौतुक करावं लागेल. तशी गोलंदाजी होईल का ते पाहावं लागेल. बॉलर्स नेम गिरीश पाटील. ओके, चला मॅचची रिदम कमी करू नका प्लीज. 6 चेंडू 3ची गरज. एक अनुभवी गोलंदाज गिरीश पाटील, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राइक एंडला अजित, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रशांत. 23 धावांची भागीदारी आपण पाहतो दोन फलंदाजांदरम्यान, अजित आणि प्रशांत दरम्यान. झेल सुटला, चूक झाली. सिंगल आली आहे. फक्त 2 धावांची गरज असेल. 5 चेंडू 2ची गरज. प्रशांत स्ट्राइक एंडला. गिरीश पाटील, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. दिशा भरकडतात. पंच सचिन मात्रे वाढीचा इशारा करतात. धावांची बरोबरी झाली आहे. धावसंख्या 25. फक्त एका धावेची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 5. गुड बॉलिंग. सबमरीन डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती होती. 4 चेंडू 1ची गरज. पुन्हा डॉट. बघा, जर सामना जिंकून दिला गिरीश पाटील यांनी तर आनंद जोशी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 3 चेंडून 1 धावेची गरज. आता इथे जर तुम्ही 2-3 धावा वर काढल्या असत्या तर नक्कीच सामन्यात मजा आली असती. 3 चेंडू अजूनही 1 चेंडू डॉट गेला तर मजा येईल. प्रेशर वाढू शकतो. अजून 1000 वाढतील. सामना जिंकून दिला तर एकूण 1500 भेटतील गिरीश पाटील यांना. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वाईड. सामना